तर आता मी लाटून घेतलेलं आहे जसा तर मस्त झालेला आहे आपला. तर त्यानंतर आता इथे घेतला एक ग्रेव्ही. आता तो ग्रेव्ही आहे चिकन मसाल्याची ग्रेव्ही. तर छान असं मी आता परतून घेते. एकच चॅनल चव येते जादा. तर आता मी ते चिकन टाकून देते. हे बघा कोणाच्या तोंडाला पाणी सुटतंय तरी बाय. आणि चवीनुसार मीठ. तर मस्त आज झालेली आपली चिकनची काय झालं. हाय नमस्कार सर्वांना, हर्षद मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज आमची स्पेशल जेवण होणार आहे. आज रविवारचा बेत. तर आज काय असणार आहे, तर आज आहे तंदूर. तर तंदूर मी स्वतः घरी बनवणार आहे आणि तंदूरसाठी थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे. सर्वात प्रथम मी ना एक कटोरा घेतला, त्याच्यात आहे वाटीभर दही टाकून घेत का अंधार पाणी. सर्वप्रथम दही कोमट करून पाणी आहे. दही खाली खाली तुपही जरी टाकलं तरी चालतं, पण मी तेल टाकलं. आणि त्यानंतर इथे मीठ चवीनुसार. तर आता इथे मी मैदा आणलेला आहे, तो चाळून घेते एकदा. सोडा टाकते. हे बघा इतका सोडा घेतलेला आहे. तर आता मी मिक्स करून घेते. चांगलं भिजवून घ्यायचं. आणि कोमट पाणी घ्यायचं. जास्त कडकही पाणी नाही पाहिजे. आपला जेवढा बोट जातील तेवढंच पाणी घ्यायचं. आणि छान असा मस्त ड्रॉ करायचा किंवा करणार रेडी. आणि तुम्ही तंदूर आहे ना, चिकन मटन पनीरची भाजी ते सोबत खाशा ना, एवढी भारी लागते ना. तर मी आज बनवलं आहे चिकन, कारण की रविवार म्हटलं तर आमच्याकडे चिकन मटनचा बेत असतोच त्याच्यामुळं. आणि लेकरांना पण घरचे तंदूर खायचीच होते, त्यांचं चालू होतं घरी तंदूर करा म्हटलं करत घेऊ. तर आता इथे मी 10 मिनिटासाठी झाकण ठेवून देते. तरी ते मी मैदा जसं आपल्याला पाहिजे तेवढा घेतलेला आहे. जे आकारात पाहिजे ते वाकडं तिकडं कसंही असं तरी चालतंय. आणि आता मी पटकन लाटून घेते. आणि आपल्याकडं कलंची नाही आहे आणि कोथिंबीर पद्धतीने ठेवतो आपण. उलट्या पद्धतीने तो उलटा करतो आणि मग त्याच्यावर शेकून कसं होतं. तर आता मी इथं पाणी लावलंय. पाणी ज्या साईडला लावलं त्या साईडला टाकून द्यायचं. मग मी अशा आपण छोटे छोटे 3 टाकू शकतो त्याच्यात. छोटे छोटे याच्यापेक्षा आणि पप्पा असं वाटतं लगेच भाजी पाहिजे, फक्त खायलाच पाहिजे. गरम गरम पाहिजे का नाही. अरे बापा भारी फुगली. हे बघा नाही बाप्पा थोडस थांबा गरम गरम. किती गरम आहे पप्पा तिथं मला लागतं नाही आणणार. तर ते कॉटनच्या कपड्यामध्ये असं ठेवून द्यायचं. इकडं चिकन शिजतंय, इकडं उलट्या याच्यातच लय छान होते. मग आता आम्ही आता नाही मी डोसाचा तवा आहे ना, तर तो मी एक साईडला असा उलटा केलेला आहे. आणि मस्त आता आणि असे ढोल मला आणि पण तंदूर हॉटेलवानीच झाले बरं का हॉटेलमध्ये पहिलं. हॉटेलमध्ये काय करायचं तंदूर मस्त मायला मस्त कंटक की त्या मम्मीच्या हातची भाजीला एक तर मरणाची चव आहे. अशा रोट्या म्हणलं मी तर किती काय रोट्या घेईन. कारण की तिला वाटतं का मी पण करा तिथं जुगाड लागाय. घरी खायचंय ना. आता कसं आहे, बाहेर जाऊन खाणं शक्य नाहीये, कारण की आता सगळ्याच गोष्टीला मागे झाली. त्याच्यापेक्षा 50 रुपयाचं पॉकेट आणलं मैद्याचं 10 रुपयाचे किती आहे. आणि आपल्याला मस्त तंदूर घरी मनाप्रमाणे मन भरूस तर खायचं, टेन्शन घ्यायचं. पप्पा लय भारी केलं. पप्पा हॉटेलमध्ये 10 रुपयाचे
खायची की नाही पंकलांची पाहिजे का थोडीशी आणि थोडीशी ताजी कोथिंबीर पण ती नाही. आई आपल्याला माहित नव्हतं म्हणून आपण तर नेक्स्ट टाइम भारी करू याची पेक्षा आणखी मम्मी आपण तिकडे जाऊन काम करते आपण तिकडे काम बिघडं आज गट 3 पुराव म्हटलं ना तुला ये मला काय करशील करते कोण माहित तर असा जुगाड आहे घरच्या घरी तंदूर. तुम्ही आजचा व्हिडिओ बघा आणि असा व्हायरल करून टाका तंदूर घरच्या घरी तुम्ही पण टोचाच्या तयावरती आणि एवढं जुगाड ते व्हायला जाऊन द्यायचं. महामाना पाहिलं महामाचा खाली बरोबर ते म्हणजे घरच्या घरी एवढं भारी तंदूर बनले म्हणलं मजा काही काय पाऊस तिकडे दाखव ना एकदम भारी असं. तर आपलं जुगाड व्हायला कधीच जात नाही. हातात घेतलेले काम पुरंच करून दाखवते काय की नाही? एकच नंबर खरं आहे झालं का ते. खोटं आहे का? स्वतःची खरं आहे, तारीफ खरं आहे. स्वतःच करायला. खरं नाही नाही म्हणजे कुठे खिचडी होती. मला वाटतं आता बस करून टाक. आता भाजीला ना मसाला भाजून घेते मस्त काळ्या मसाल्यात करायची चिकनची भाजी. हे बघा तर इथे घातलेले 4 कांदे भाजून मिरच्या लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि किसलेलं खोबरं आणि याच्यात आता हरभऱ्याची डाळ आणि बजर भाजून घ्यायचं. म्हणजे कसं आहे, छान असं कांदा असा फोडून घेऊ आणि डबल त्याला थोडंसं त्याला तळून घेऊ है ना. हे बघा मस्त इथं कांदा भाजतोय. बोलजूबार टाकला आता. त्यानंतर खोबरं किसलेलं. इथं किसलेलं खोबरं काढून घेते आणि लसूण अद्रक आहे ना कच्चच राहू देतो आम्ही. हरभऱ्याची डाळ. तर आता मस्त चिकनचा मसाला काढलेला आहे. मसाला आपण घेतलेला आहे आणि बारीक केला दिदीन तो. मसाल्याला अशा छोट्या छोट्या बुडबुड्या सुटत्या का मग याच्यात मसाले टाकून घ्यायचे आहे ना मम्मी. मम्मीने मला सांगितलेलं की मग मसाला चांगला परततो. ही टिप्स वापरल्याने एकदम भारी तरी येते आणि चव पण लय उतरती मसाल्याची. मसाला ते तयार झालं. आता आपण इथे टाकू तिखट पावडर. तर आपण टाकू लाल तिखट, त्यानंतर कांदा लसूण मसाला, त्यानंतर आता इथे घेतला एक ग्रेव्ही. तर तो ग्रेव्ही आहे चिकन मसाल्याची ग्रेव्ही. तर छान अशी मी आता परतून घेते. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. एकच नंबर असा वास. थोडं जे चिकन जरासं असेल ते टाकून द्यायचं. हा चिकनचं पाणी त्यानं चव येते ज्यादा. तर आजचा रविवारचा बेत आहे ना एकच नंबर झालेला आहे. तंदूर त्यासोबत चिकन मस्तपैकी छान अशी तरीची भाजी आणि इकडं मग बोकड्याची पण भाजी. तर आता मी ते चिकन टाकून देते. हे बघा कोणाच्या तोंडाला पाणी सुटतंय तरी बाय. आणि चवीनुसार मीठ. तर मस्त आज झालेली आपली चिकनची बघू शकतात काय तरी सुटली. आहा असं वाटतंय घ्यावं लगेच खाऊन घ्यावं. इथं दमच नाही करायचं खायचं सगळं सगळं लगेच खाऊ वाटलं तिला. अगं फाय ना मला नाही बरं बोलला व्हिडिओतल्या लोकांना खाऊ वाटत असं. चांगलं तिलाच खाऊ वाटतं सगळ्यात पहिलं.
आता आम्ही डायरेक्ट एक महिना नंतर चिकन आणलं आहे ना. एक नंतर चिकन टाकून घेते. ते तिथं 50 रुपये ते कोणी काढ द्यायचे पाहिजे. दही आहे की तुला इजन टाकायला? दही आण, दूध आण. दही आहे की पण थोडं बघ. बोकड्याचं मोठं बघू. माझ्या भावाचं असतं किती केलं. आणि या कुकर मध्ये ना किती कशी एकदम जो चिकनच्या भाजीला मसाला टाकलेला आहे तोच आपल्याला बटनाला पण तोच टाकत आहे. मला तंदुरीला इतकं असते तर थोडा काही झालं तर नंतर दिदीला चाबरी आमची दिदी. चाबरी तुम्ही चाबरी आहे. काम ऐकलं तर लगेच मम्मी मला दिदी म्हणती. एक काम नाही ऐकलं डायरेक्ट मम्मी मला जाऊ द्या. आता मी म्हणून नाही शकत व्हिडिओमध्ये. इथं लाल तिखट काय येऊ कोणता मसाला आहे? अंबारी मसाला, हळद मिक्स and fry is mutton water add a मसाला. तुला दाखवते मग मला इंग्लिश येते म्हणून. तिथं मस्त. आता ही मला नाही आवडती भाजी, पप्पाला आवडती. दिदीला बोकड्याचं मटण नाही आवडत. ओनली चिकन अँड अंडी. सो मस्त भाजी पप्पाची. तर चला मग आता नाही जेवण देते एकदा. मस्त मस्त भाजी झालेली आहे. मस्त ही. आणि आता हर्षपा जेवण करणार आहे. तंदूर वाटा बनले आम्हाला. तंदूर वाटा मी कांदा तिकडं तुला तेवढं तंदूर कसे दादा तंदूर मम्मी पुरे काढली. कट झाली मग नान आणि भाजी. कट झाली बाप्पा. आता सगळे खाण्यात बी जे कोणी सांगू शकत नाही भाजी इतकी भारी झाली. का झाली भाजी? मी तर खाल्ली बो. इकडे बघा म्हणतात काय खाल्ली नाही का तुम्ही? हॉटेलपेक्षा भारी. आणि हॉटेलचं तंदूर आहे ना अर्ध्या म्हणजे 10-15 मिनिटातच ती एकदम कडक होऊन जाते. आणि तर बघा घरचं पाणी आमचं आहे ना तंदूर अजून पण किती नरम आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मला आशा आहे की तुम्हाला आवडायचा असेल तर प्लीज करून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीनवाल्याने पटकन सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. तर आज रविवारचा बेत असा होता. आणि मस्त चिकनची भाजी, मटणाची भाजी एकच नंबर झाली. आणि त्यासोबत मस्त असे आपले घरच्या घरी तंदूर पण एवढे भारी झाले होते, एकच नंबर. तर खूप छान आणि मस्त. तर चला मग पटापट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. चला तर मग घरचंच का मस्त राहा. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.